हा. सुरू करू? हो हो. 163 प्रश्न आहे आपलं. जेथ बोलाचे बोलके पण ठेले, जगा जया माझी सापडले, नेय दिसे. जेथ वैराग्याचा पांक पिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे, आपण ये आपण पे. 1 मिनिट 64. जेथे वैराग्याचे दारिद्र्य संपून जाते, विवेकाची हाव बंद पडते आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता सहजपणे ब्रह्माची अनुभूती येते. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. अर्थ: साष्टांग नमस्कार करून मनोभावे त्यांची सेवा करून निष्कपट भावनेने त्यांना प्रश्न विचारून ते ज्ञान तू समजून घे. ते तत्व जाणणारे ज्ञानी पुरुष तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील. ते ज्ञान पै बरवे, जरी मनी आधी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे सर्वश्रेष्ठ ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावे असे मनात असेल तर संतांनो सर्व भावाने भजावे. जे ज्ञानाचा पुरठा, तेच सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी. ते संत म्हणजे ज्ञानाचे घर आहे आणि सेवा हा त्यांच्या घराचा उंबरठा आहे. हे अर्जुना, संतांची मनोभावे सेवा करून त्यांना आपलेसे कर. तरी तनुमनु जीवे, चरणांसी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सखळ. शरीराने, मनाने आणि जीवाने त्यांच्या चरणी लागावे. सर्व प्रकारचा अभिमान सोडून त्यांचे दास्य करावे. मन अपेक्षित जे आपुले, तेही सांगतील पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. ज्या आत्मज्ञानासंबंधी आपणास अपेक्षा असते त्या संबंधी आपण प्रश्न केला तर त्याचे उत्तर संत सांगतात. ते ज्ञान आपल्या अंतःकरणात बिंबले जाते आणि मनात संकल्प निर्माण होत नाहीत. जयाचे निवाने यज्ञात्वा न पुनर्मोह, मेवं यास्यसि पांडव, येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. अर्थ: हे पांडुपुत्रा, हे ज्ञान प्राप्त झाले म्हणजे तुला पुन्हा भेदरूपी मोह होणार नाही. मी आत्मस्वरूप असून माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत असे तू त्या ज्ञानाने जाणशील. जयाचे निवाक्य उजीवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचे निपाडे निशुल्क होय. संतांच्या उपदेशरूपी उजेडाने निर्भय झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे शंकारहित होईल. ते वेळी आपणा पेया सहिते, ये अशेष ही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. त्यावेळी तू आपल्यासह ही सर्व भूते माझ्या स्वरूपात निरंतर पाहशील. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, ते मोघांधकार जाईल. हे पार्था, अशा प्रकारे
नाही नाही, सर्व भूते माझ्या स्वरूपात निरंतर पाहशील. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोघांधकार जाईल, जे गुरुकृपा होईल पार्था का. हे पार्था, अशा प्रकारे सद्गुरूंची कृपा होईल त्यावेळी तुझ्या अंतःकरणात ज्ञानप्रकाश उदयाला येईल आणि मोहरूप अंधकार नाहीसा होईल. जरी कल्पशाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊनी अससी. तू तू पातकांचे आगर, भ्रमाचा सागर आणि संशयाचा मोठा डोंगर जरी असलास तरी ज्ञानचकिशेनी पाडे हे आघवेची गा थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. तरी ज्ञानशक्तीच्या पुढे हे सर्व लहान आहे. इतके या ज्ञानामध्ये सर्व दोघांचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे. देखे विश्वभ्रमा ऐसा, जो अमृताचा कवडसा, तो जयाजिया प्रकाशा पुरेची ना. निरागस परब्रह्माची पडछाया म्हणून असणारा हा जो विश्वाचा पसारा, तो ज्ञानाच्या प्रकाशाला पुरेसा पडत नाही. म्हणजे ज्ञान झाले असता संपूर्ण विश्वभ्रम नाहीसा होऊन जातो. तया कायसे हे मनोमळू, हे बोलताची अति किडाळू, नाही येणे पाडे दिसाळू तुझे जगी. त्या दिव्य ज्ञानाच्या पुढे मनातील दोष घालविणे म्हणजे काय आहे, पण अशी तुलना करणेही योग्य नाही. कारण या जगात याच्यासारखे महान असे दुसरे काही नाही. यथैधांसी समिद्धोऽग्निर् भस्मसात् कुरुतेऽर्जुन, ज्ञानाग्नि सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. अर्थ, हे अर्जुना, ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी लाकडांना भस्मसात करतो, त्याप्रमाणे परमात्म ज्ञान रूप दिव्य अग्नी हा सर्व प्रकारचे कर्मबंध जाळून टाकतो. म्हणून एक मिनिट. सांगे भुवनत्रयांची काजळी, जे गगना माझी उगवली, तिये प्रळयींचे वाहुटळी, काय भ्रमपुरे. म्हणून असे हे न घडे, नाही सॉरी, प्रलय काळची वावटळ ही त्रैलोक्याची राख आकाशात उडवून देणारी असते. तिच्या पुढे अभ्र काय बरे टिकणार आहेत. की पवनाचे कोपे, प्राणियेची जो पळीपे, तो प्रलयानळू दडपे, तृणे काष्ठे काही. अथवा वाऱ्याच्या शोभाने भडकला असता तो पाणी सुद्धा जाळून टाकतो, तो प्रलय काळचा अग्नी गवत आणि काष्ठे यांनी दडपला जाईल काय. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते, तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. या जगामध्ये परमात्म ज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही. ते ज्ञान कर्मयोगी हो योग्य काळाने स्वतःच्या ठिकाणी स्वतःच मिळवतो. म्हणून असो हे न घडे, ते विचारितांची असंगडे, उडती ज्ञानाचे निपाडे, पवित्र न दिसे. ज्ञान संबंधीचे हे बोलणे पुरे. ज्ञानाने दोष नाहीसे होतात अथवा नाहीसे होत नाही, हा प्रश्नच निर्माण होत नाही. ज्ञानाचा जो विचार करावा, तो असे दिसून येते की ज्ञानाच्या योग्यतेची
परमपवित्र वस्तू दुसरी कोणतीही नाही. एथ ज्ञान हे उत्तम होये आणि काही एक तैसे हे आहे, जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. या जगात ज्ञान हे उत्तम आहे. या ज्ञानाशिवाय जगात दुसरेही तसेच काय बरे उत्तम आहे, जसे जगात एक चैतन्य आहे, दुसरे काही नाही. या महाते जाचेनी कसे, जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवनसिले गेवसे आकाश हे. सूर्याच्या कसोटीला लावून पाहता त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे दिसून येईल, किंवा आकाशाला आपल्या कवळ्यात कवटाळता येऊ शकेल. ना तरी पृथ्वीचैनी पाडे, कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडू कुमरा. किंवा हे अर्जुना, पृथ्वीच्या तोलाचा दुसरा वजनदार पदार्थ जर मिळाला तर ज्ञानाला उपमा देणे शक्य आहे. म्हणून बहुती परी पाहता, पुढत पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आधी. म्हणून अनेक प्रकारांनी विचार करून पाहिले असता ज्ञानाची पवित्रता ही ज्ञानाच्या ठिकाणीच आहे हे सिद्ध होते. म्हणून बहुती परी पाहता, पुढत पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आधी. म्हणून अनेक प्रकारांनी विचार करून पाहिले असता ज्ञानाची पवित्रता ही ज्ञानाच्या ठिकाणीच आहे हे सिद्ध होते. जैसी अमृताची चवी निवडिजे, तरी अमृताची सारिखी म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. अमृताची चव ही इतर रसाहून निवडून पाहिली असता ती अमृतासारखीच आहे असे म्हणावे लागते. त्याप्रमाणे ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे भाग पडते. आता यावरी जे बोलणे, ते वायाची वेळ फेडणे, तव सांचची हे पार्थू म्हणे, जे बोलत असा. आता यापेक्षा ज्ञानाचे अधिक महत्व सांगणे म्हणजे व्यर्थ वेळ घालविणे होय, असे श्रीकृष्ण म्हणाले. त्यावेळी अर्जुन म्हणाला, आपले हे बोलणे खरे आहे, परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणीतले. परंतु ते ज्ञान कसे जाणावे असे अर्जुन विचारणार होता, आणि हे त्याचे मनोगत देवाने जाणले. मग म्हणतसे किरीटी, आता चित्त देई इथे गोठी, सांगेन ज्ञानाची ये भेटी, उपायो तुझ. देव म्हणाले, आता मी सांगतो त्या गोष्टीकडे चित्त दे. ज्ञानप्राप्तीचा उपाय मी तुला आता सांगणार आहे. श्रद्धावा लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रिया, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेणाधिगच्छति. अर्थ, श्रद्धावान इंद्रिये जिंकलेल्या ज्ञान साधनात तत्पर असलेल्या पुरुषाला ज्ञान प्राप्त होते, आणि त्यावेळी त्याला भगवत प्राप्ती रूप परमशांती लाभते. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, याच्या ठाई इंद्रिया मानू नाही. एकदा या आत्मसुखाची अमृत मधुर गोडी निर्माण झाली की मन सर्व विषयांसंबंधी विटून जाते आणि इंद्रियांचे महत्व राहत नाही. जो मनासा चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया दहाला. जो मनातील इच्छा इंद्रियांना सांगत नाही, प्रकृतीने केलेल्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, ज्याचे हृदय श्रद्धेने भरून गेलेले असते, तो सुखी झालेला असतो. तया तेची गिमनसित ज्ञान भावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. ज्या ज्ञानात अखंड शांती असते ते ज्ञान त्याला शोधित येऊन निश्चित प्राप्त होत असते.
ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. ते ज्ञान हृदयात स्थिर होते आणि त्यापासून शांतीचा अंकुर उमलू लागतो. मग आत्मज्ञानाची वेल मोठ्या प्रमाणात प्रगट होऊ लागते. मग जे उती वास पाहिजे ते ते उती शांतीची देखीजे. तेथ वा आप परू नेणीजे निर्धारिता. मग जिकडे पाहावे तिकडे परम शांती शांती दिसू लागते. आप पर भाव संपून जातो आणि विचार करून देखील शांतीचे पैल तीर समजू शकत नाही. ऐसा हा उपरोत्तरू ज्ञानबीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आता. असा हा उत्तरोत्तर वाढत राहणारा ज्ञानजीवाचा विस्तार आहे. त्याचे वर्णन करू लागलो तर तो अपार आहे, परंतु हे सांगणे आता पुढे. अज्ञश्च शतधानश्च संशयात्मा विनश्यति. नायल्लोकोऽस्ति न परो न सुखम संशयात्मनः. अर्थ, आत्मज्ञान प्राप्त न झालेला अज्ञानी, श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य नाश पावतो. त्याला इहलोक लाभ साधत नाही आणि परलोकही मिळत नाही. तसेच त्याला आत्मसुखाची प्राप्तीही लाभत नाही. एके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही. तयाचे जियाले म्हण काही वरी मरण चांग. हे बघ, ज्या प्राण्याच्या अंतःकरणात अध्यात्माची आवड नाही, त्याच्या जिवंत राहण्यात तरी काय अर्थ आहे? त्यापेक्षा मरण बरे. शून्य जैसे गृह का चैतन्य विण देह, तैसे जीवित हे जीवित ते समूह ज्ञानहीन. एखादे सामसूम घर किंवा प्राणावाचून जसे शरीर, त्याप्रमाणे आत्मज्ञान नसलेल्या माणसाचे जीवन भ्रममय असते. अथवा ज्ञान कीर आपू नव्हे, परी ते चाड एक जरी वाहे. तरी तेथ जिव्हाळा का आहे प्राप्तीचा पै. आत्मज्ञानाची प्राप्ती झाली नसली तरी पण त्या ज्ञानाची मनात इच्छा जरी निर्माण झाली तरी ते ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते. वाचुनी ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाहीन घरी मानसी. तरी तो संशय रूप हुताशी पडिला जाण. उलट ज्ञानाची गोष्ट कशाला करायची? जो मनुष्य आत्मज्ञानाची इच्छा देखील बाळगत नाही, तो संशयरूपी अग्रीमध्ये पडला असे समज. ते अमृतही परी नावडे, ऐसे सावियाची आरोचक जई पडे. ते मरण आले असे पुढे जाणो एकी. एखाद्या रोग्याला अमृतही आवडत नाही, अशी अवस्था ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी त्याला निश्चित मरण आले आहे असे समजावे. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञाने सिची माझे. जो संशये अंगीकारीजे, एथ भ्रांती नाही. ज्याप्रमाणे जे विषय सुखात रंगून गेलेला असतो, ऐहिक ज्ञानाने जो उन्मत्त असतो, जो संशयाच्या चक्रात सापडला जातो, यात शंका नाही. मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला. तो ऐहिक परत्रा मुकला सुखासी गा. अशा प्रकारे जो संशयाच्या चक्रात गुंतून गेला त्याच्या जीवनाचा निश्चितपणे घात झाला असे समजावे. त्याला ऐहिक व परलौकिक सुख प्राप्त होत नाही. दया काळ जरू आंगी बाणे, तो शीतोष्णे जैसी नेणे. आगी आणि चांदणे
सरीसेची मानी. ज्या माणसाला विषम ज्वर झालेला असतो त्याला शीत उष्ण यातील फरक कळत नाही. तो अग्नी आणि चांदणे समान मानतो. जैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके, संशयी तो नवळखे हिताहित. त्याप्रमाणे खरे आणि खोटे, अनुकूल आणि प्रतिकूल, हित आणि अहित हे काहीच संशयी माणूस जाणत नाही. हा रात्रंदिवसू पाही जैसा जाणत्यदा ठाऊवा नाही, तैसे संशयी असता काही मना नये. जन्मापासून आंधळा असलेल्या माणसाला ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस कळत नाही, त्याप्रमाणे संशयात अडकलेल्या माणसाच्या मनाला काही पटत नाही. योग संन्यस्त कर्माण ज्ञान सच्चिन्न संशयम आत्मवंतं न कर्माणि लग्नन्ति धनंजय. तस्मात् ज्ञान संभूतं हृस्तं ज्ञानसिनात्मना चित्वैन संशयं योग मातिष्ठोतिष्ठ भारत. हे धनंजया, ज्याने निष्काम कर्मयोगाने आपली सर्व कर्मे भगवंताला अर्पण केली आहेत, आत्मज्ञानाने ज्याचे सर्व संशय नाश पावले आहे, अशा आत्मज्ञानी परमात्मा परायण पुरुषाला कर्मे बंधन करत नाहीत. म्हणून हे भरतवर्षा अर्जुना, अज्ञानापासून उत्पन्न झालेला हा हृदयातील संशय ज्ञानरूपी शस्त्राने नाहीसा करून ईश्वरार्पण भावनेने कर्म कर आणि युद्धासाठी उभा राहा. हा रात्रंदिवसू पाही जैसा जातंदा ठाऊ वा नाही, तैसे संशयी असता काही मना नये. म्हणून जन्मापासून आंधळा असलेल्या माणसाला ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस कळत नाही, त्याप्रमाणे संशयात अडकलेल्या माणसाच्या मनाला काही पटत नाही. म्हणून या संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वाघूर प्राणी असे. म्हणून संशयासारखे मोठे दुसरे पाप नाही, कारण हा संशय प्राण्यांना सर्व नाशाचे जाळे आहे. येणे कारणे तुवा त्याजावा, आधी हाची एकू जिणावा, जो ज्ञानी याचा अभावा माझी असे. याकरता तू या संशयाचा त्याग कर. जेथे आत्मज्ञानाचा अभाव असतो तेथेच हा संशय असतो. प्रारंभी त्याला जिंकावे. जे अज्ञानाचे गडद पडे, तै हा बहुवस मनी वाढे, म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा. जेव्हा अज्ञानाचा गाढ अंधकार पसरलेला असतो, तेव्हा हा संशय मनामध्ये वाढत जातो. म्हणून परमेश्वरावरील परमश्रद्धेचा मार्ग बंद पडतो. हृदयी हाची न समाये, बुद्धी ते गिवसुनी ठाये, तेच संशयात्मक होय लोकत्रय. हा फक्त हृदय व्यापून राहतो असे नाही, तर तो बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी त्याला तिन्ही लोक संशयात्मक दिसू लागतात. ऐसा जरी थोरावे तरी उपाये एके अंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. संसार एवढा जरी वाढला गेला तरी तो एका उपायाने जिंकला जातो. उत्तम प्रकारचे ज्ञान खड्ग जर हाती असेल, जरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे, मग निशेष खता पिटे मानसींचा. जर तर त्या तीक्ष्ण अशा ज्ञान खड्गाने हा संशय संपूर्ण नाश पावतो. मग मनातील इतर दोषही नाहीसे होतात.
ज्ञानशस्त्रे या या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाश करोनी हृदयस्था संशयासी. याकरता हृदयात असलेल्या संशयाचा नाश करून हे बलशाली अर्जुना, तू लवकर युद्धासाठी उठ. ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू, तो म्हणत असे सुकृपू एके राया. संजय धृतराष्ट्रास म्हणाला, राजा ऐक, सर्वज्ञांचे जनक जे ज्ञानदीप भगवान श्रीकृष्ण ते अशा प्रकारे मोठ्या कृपाने अर्जुनास म्हणाले. तव या पूर्वापार बोलाचा विचार करुनी कुमरू पंडूचा कैसा प्रश्न अवसरींचा करिता होईल. तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या आत्ताच्या व मागील बोललेल्या तत्वज्ञानाचा विचार करून अर्जुन हा समयोचित प्रश्न विचारील. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती, मणी पेल पुढा. तो एकसंग कथा अनुभवाच्या संपत्तीने व रसाच्या उत्कर्षाने पुढे सांगण्यात येईल. जयाची या बरवेपणी की जे 18 रसांची ओवाळणी, जो सज्जनाची आयणी 20वा जगी. ज्याच्या सात्विकपणावरून विविध प्रकारच्या 8ही रसांची ओळवणी करावी आणि जो ज्या जगतामध्ये सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांती स्थान होय, तो शांतुची अभिनवेल ते परियसा मराठे बोल, जे समुद्राहुनी सखोल अर्थ भरित. तो शांतरस पुढील कथेमध्ये नाविन्यपूर्ण भावाने प्रकट होईल. तरी त्याच्या प्रकाशाला त्रैलोक्य देखील अपूर पडते. त्याप्रमाणे मराठी शब्दांची व्याप्ती महान आहे याचा अनुभव येईल. जैसे बिंब परी बचकेची एवढे परिप्रकाशासी त्रैलोक्य थोपडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. किंवा कल्पवृक्ष जसा माणसाच्या मनातील इच्छा पूर्ण करतो, तसे हे बोल अंतिम सत्य जाणण्याची इच्छा पूर्ण करणारे आहेत. यासाठी या शब्दाकडे एकाग्रतेने लक्ष द्यावे. ना तरी कामितयांची या इच्छा फळे कल्पवृक्षू जैसा, बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. किंवा कल्पवृक्ष जसा माणसाच्या मनातील इच्छा पूर्ण करतो, तसे ते बोल अंतिम सत्व जाणण्याची इच्छा पूर्ण करणारे आहेत. यासाठी या शब्दाकडे एकाग्रतेने लक्ष द्यावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे, हे विनंती माझी. श्रोते हो, या संबंधी अधिक काय सांगावे. आपण सर्वज्ञ आहात म्हणून एकाग्रतेने लक्ष द्यावे, ही माझी आज्ञा नसून विनंती आहे. जेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती, तैसा लावण्य गुण कुलवती आणि पतिव्रता. जशी एखादी स्त्री लावण्य, गुण आणि कुळ यांनी संपन्न व पतिव्रता असावी, त्याप्रमाणे या बोलण्याच्या पद्धतीमध्ये सर्व अलंकार व शांती भरलेली दिसेल. आधीची साखर आवडे, तेची जरी ओखंडी जोडे, तरी सेवावी ना का कोरडे नावा नावा. आधीच साखर आवडते आणि ती जर औषधाच्या रूपाने मिळाली तर ती आवडीने पुन्हा पुन्हा का सेवन करू नये. सहजे मलया निरुमंदू सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू, आणि तेथेची जोडे नादू जरी दैत्य गत्या.
मलय पर्वतावरील वारा सहजच मंद व सुगंधी असा वाहत असतो. त्याला जर अमृताची गोडी प्राप्त झाली आणि त्या ठिकाणी जर सुमधुर स्वैर दैवगतीने लाभला, तरी स्पर्शे सर्वांग निभवी, स्वादे जिव्हे ते नाचवी, दैवीची काना करवी, म्हणावी बापू माझा. तर तो वारा आपल्या शरीराला स्पर्शाने शांत करतो, गोडीने जिभेला संतोष लाभतो आणि सुमधुर स्वर श्रवण केल्यावर कानाकडून धन्य माझा बाप अशी भाववा मिळवितो. तैसे कथेची ये ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे, तरी संसार दुःख मुळविणे, विकृती विणे. त्याचप्रमाणे या गीता कथेच्या श्रवणाने होणार आहे, एक तर कानाचे पारणे फिटेल आणि दुसरे म्हणजे अनायासे संसारातील दुःख पूर्णपणे नाहीसे होईल. तरी मंत्रेची वैरी मरे, तरी वाया का बांधावी कंटारे, रोग जाय दुधे साखरे, तरी निंब का पिप्यावा. मंत्राने जर शत्रू मृत्यू पावत असेल तर कमरेला कट्यारी का बरे बांधाव्यात. दुधाने व साखरेने रोग नाहीसा होत असेल तर कडुलिंबाचा रस का बरे घ्यावा. तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता, एथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी. त्याप्रमाणे मनाचा विरोध न करता, इंद्रियांना कोंडून दुःख न देता, केवळ एकाग्रतेने श्रवण केल्यामुळे आयताच मोक्ष प्राप्त होतो. म्हणून आथिलिया आराणुका, गीतार्थ हा निका, ज्ञानदेवो म्हणे ऐका, निवृत्ती दासू. म्हणून उत्कंठेने मन एकाग्र करून गीतेचा अर्थ श्रवण करावा, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ओ हरि ओम तत्सत इति श्री ज्ञान देव विरचितायां भावार्थ दीपिकायां ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्याय. सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय भगवंताच्या कृपेने संपन्न. आलं का सर बरोबर? हो हो, छान झालं वाचन ताई तुमचं. ऍक्च्युली ही ज्ञानेश्वरी माझ्याकडे 10 वर्षे, पण मी नेहमी बाहेर काढली आहे आणि ठेवून दिली, कारण आपल्याला जमेल की नाही. पण आपल्या या ग्रुपमुळे इतकी प्रेरणा मिळाली की आपण का नाही, रोजचं वाचन बघून असं वाटलं मला की आपणही करू शकतो. आता काही चुका झाल्या असतील तर माफ करा सर. या सगळ्यांच्याच प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत. सगळ्यांनीच ज्ञानेश्वरी बाहेर काढली आणि आतमध्ये ठेवून दिलेली आहे, अशी सगळ्यांचीच अनुभूती असेल आणि या ग्रुप अभ्यास सुरू झालेला आहे. आणि त्याच्या इतका म्हणजे उत्स्फूर्त हे मिळतोय आणि आपल्यालाही खूप बरं वाटतंय. मला स्वतःला इतका म्हणजे याचा त्रास आहे श्वासाचा, पण आज हे वाचल्यामुळं मला काही नाही. फक्त माझ्या काही चुका झाल्या असतील तर त्या तेवढ्या सगळ्यांनी श्रोते वर्गाने माफ करा. कारण की कधी कधी लाईन खालीवर झाली असेल माझी. नाही नाही, हरकत नाही, वाचन चांगलं झालं. एक आवर्जून सांगावंसं वाटतं ताई, हा, तुमच्याकडे बघून असं जाणवलं की चष्मा नाही आहे, इतकं सुंदर खणखणीत तुम्ही वाचत आहात. खरं सांगायचं तर आम्हाला म्हणजे अगदी लाजवेल असं तुमचं वाचन होतं आजचं. नाही असं काही नाही झालं, पण इतकी इच्छा होती ना मला, आणि मी काल टाकल्याबरोबर की माझं नाव आलं नाही, तसं अभय दादांनी लगेच ते माझं नाव ऍड केलं आणि मला चान्स दिला. म्हणजे आपलं थोडस तरी ज्ञान आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, आणि आपल्या हा ग्रुप घरच्या घरी सगळं मला मिळतंय, याच्यात मी म्हणजे खूप आनंद मिळतो. आणि वेळ अगदी वाट पाहत असतो, टळू देत नाही वेळ. अगदीच काही अनायास असं काम आलं तरच, नाही तर काही घरी बसल्या बसल्या इतकं छान कोण आपल्याला शिकवणार. नक्कीच आम्हालाच काही येत नाही तुमच्याकडे पाहिल्यावर. नाही नाही, चला पण छान झालं. काही चुका झाल्या असतील माझ्या, पण किनारे त्या थोडस तेवढ्या सांभाळून घेतात सगळे आपल्या ग्रुपमध्ये. पसायदान घ्यायचं राहिलं ना. हो, हा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे असाय दान हे,
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लावो प्राणिजात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलती जय अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जय तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतीने लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोके इथे दुष्टादुष्ट विजये होवा होजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला जय जय रघुवीर समर्थ श्री ज्ञानदेव महाराज श्री स्वामी समर्थ वा छान झालं आजचं वाचन. धन्यवाद सगळ्या साधकांचं. जय श्री कृष्ण. उद्याही परत भेटूयात नवीन अध्यायासहित नवीन उत्साहाने. जय श्री कृष्ण. जय श्री जय कृष्ण. श्री कृष्ण.